नमस्कार. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण केक बनवलेला आहे आणि तो पण मी हा केक पायनॅपल फ्लेवरचा केलेला आहे आणि त्याच्यासाठी डेकोरेशनमध्ये मी चॉकलेट केलेली आहे. ते पण मी घरी बनवलेले आहेत. तर त्याची सविस्तर रेसिपी मी ती दिलेली आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवात करूया आपण. आधी आपण काय करायचं, केक मोल्ड जो असतो, केक टीन असते, त्याला आपण बेकिंग पेपर लावून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी त्याला असं सर्कल करून कट करून घेतलेलं आहे आणि हे सोपं पडतं. जर तुमच्याकडे बेकिंग पेपर नसेल तर तुम्ही काय करायचं, त्याला एक थेंब तेल लावायचं, अर्धा चम्मच, आणि खूप नाही लावायचा, आणि तो पूर्ण डब्याला लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक चम्मच मैदा टाकायचा आणि तो पूर्ण डब्याला डस्ट करायचा, म्हणजे त्याला पूर्ण बाजूने कवर करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा जो मैदा असतो तो टॅप टॅप करून त्याला काढून घ्यायचं, म्हणजे त्याला खूप लागून असलं नाही पाहिजे. तर तो या पद्धतीने असं करून घ्यायचा. तर त्यामुळे काय होते, आपला केक लवकर डिमोल्ड होतो, लवकर निघून जातो आणि चिपकत नाही आणि आपला खालचा बेस पण व्यवस्थित निघतो. तर या पद्धतीचा केकचा टीन तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे प्रीमिक्स घेतलेला आहे. प्रीमिक्सपासून मी आजची रेसिपी करत आहे. तर त्यासाठी मी इथे 200 ग्राम व्हॅनिला फ्लेवरचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे पाणी घेतलेलं आहे. तर मी पाणी पण 104 ग्राम घेतलेलं आहे आणि आता इथे आपण 10 ग्राम हे ऑइल घ्यायचं आहे आणि हा ऑइल कोणत्याही फ्लेवरचा नको, तो त्याला स्मेल येत नसावी, तो साधा असो, म्हणजे सोयाबीनचा वगैरे या पद्धतीचा तुम्ही तेल घेऊ शकता. आणि मी इथे 10 ग्राम घेतलेला आहे आणि पूर्ण मेजर करूनच घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजायला पण सोपं जाणार. तर आता काय करायचं आहे, आपलं सगळं साहित्य तयार आहे. तर आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर आधी सुरुवातीला मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे हँड मिक्सी असेल तर हँड मिक्सीने करा आणि इलेक्ट्रिक बीटर असेल तर इलेक्ट्रिक बीटरने करा. तर मी इथे या बीटरने करून घेते, म्हणजे झटपट होते, वेळ वाचते. तर 5 मिनटामध्ये हा पूर्ण रेडी होऊन जातो आणि त्याच्यानंतर लास्टमध्ये आपण ऑइल ॲड करायचं आहे आणि पुन्हा याला 1 मिनटं स्लोवर फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आता आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता हे आपण केकच्या टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं. त्यामुळे काय होते की तो पूर्ण बाजूने सेम लेवलला जातो आणि तो स्पंज व्हायला पण छान मदत होते. तर ते करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी केकचं बॅटर तयार होतपर्यंत मी 10 मिनटं ओव्हनला फ्रीहीट करायला ठेवलेलं होतं. तर 160 ते 180 डिग्री सेल्सिअसवर आणि 10 मिनटं त्याला फ्रीहीट करून घेतलेलं आहे. तर मी आता ओव्हनमध्ये ठेवून देते आणि हे मधल्या रॉडवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही रॉड ऑन ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण टाईम सेट करायचं. तर मी याला 35 मिनिट्स बेक करायला ठेवून देते आहे. तर इकडे आता आपला केक बेक होतपर्यंत आपण आता काय करायचं, जो आपल्याला डेकोरेशनसाठी चॉकलेट आवश्यक आहे तर ते बनवून घ्यायचे आहेत. त्याकरिता मी इथे व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट घेतलेला आहे. तर मी इथे आता डार्क चॉकलेट त्याला थोडंसं बारीक करून घेते, म्हणजे मेल्ट करायला सोपं जाते आणि मी याला डबल बॉईल करणार आहे. तर काय करायचं, आपण डार्क चॉकलेट घ्यायचं आणि त्याचे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. तर मी ही इथे 50 ग्रामच्या जवळपास घेतलेले आहे आणि व्हाईट चॉकलेट पण मी इथे 50 ग्राम घेतलेलं आहे आणि त्याला आपण आता डबल बॉयलर करून घ्यायचं आहे आणि खूप नाही करायचं, फक्त थोडंसं तो मेल्ट व्हायला लागलं की गॅस ऑफ करून घ्यायची आणि मग तो छान मेल्ट होऊन जातो. तर या पद्धतीने आपण चॉकलेटचं सिरप तयार करून घ्यायचं आहे आणि हे चॉकलेट बनवत असताना, मेल्ट करत असताना त्याला पाण्याचा एक थेंब पण लागू द्यायचा नाही. त्यामुळे काय होणार, तो सेट होणार नाही व्यवस्थित, आपले चॉकलेट बिघडून जाणार.
तर याला व्यवस्थित असं या पद्धतीने तुम्ही मेल्ट करून घेऊ शकता। तर मी इथे व्हाईट आधी केलेलं आहे, त्याच्यानंतर ब्लॅक पण त्याच म्हणजेच डार्क चॉकलेट पण त्याच पद्धतीने मी मेल्ट करून घेतलेलं आहे। तर इथे आता आपले दोन्ही चॉकलेट सिरप तयार झालेले आहे, दोन्ही छान मेल्ट झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण काय करायचं, जे चॉकलेटचे असे मोल्ड असतात तर हे सिलिकॉनचं मोल्ड आहे, त्यामुळे काय होते इझी चॉकलेट निघून जातात। तर हे मोल्डमध्ये आपण आता याला ट्रान्सफर करायचे आहे आणि याला छान सेट होऊ द्यायचं आहे। तर त्यासाठी टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि याला छान फक्त जेव्हा आपण याला मोडमध्ये ट्रान्सफर करतो तेव्हा हे थोडंसं थंड करून घ्यायचं, खूप थंड नाही करायचं, कारण खूप थंड केलं तर तो जमून जाणार, चॉकलेट व्यवस्थित होणार नाही। तर त्यामुळे थोडंसं थंड करायचं आणि यामध्ये मग ते ट्रान्सफर करायचं आहे। तर तुम्हाला ज्या शेपचं चॉकलेट हवे त्या शेपचे तुम्ही बनवू शकता आणि खूप टेस्टला छान लागतात। तर सिरप टाकून झाल्याच्या नंतर छान याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे चॉकलेट स्प्रेड होऊन जाणार। आणि आता आपण याला 10 मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले इथे चॉकलेट छान सेट झालेले आहे। मी तुम्हाला डिमोल्ड पण करून दाखवत आहे। तर हे बघा हार्ट शेपची मी बनवलेली आहे आणि इतके छान झालेले आहे। तर आता आपण हे सगळे काढून घ्यायचे आणि याला स्टोर छान एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये याला स्टोर करून ठेवू शकता, ते खराब पण होणार नाही। तर इथे आता 35 मिनिट्स झालेले आहे आणि आपला केक पण बेक झालेला आहे आणि छान बेक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। मी इथे टूथपिक टाकून बघितलेली आहे, तर ती पूर्णपणे क्लीन निघत आहे, म्हणजे आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे। तर आता आपण या स्पंजला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याला क्रम कोट करायला घ्यायचं। तर इथे आता आपला केक थंड पण झालेला आहे, स्पंज थंड झालेला आहे। तर आता आपण त्याला डिमोल्ड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता डब्यापासून किती छान निघालेला आहे आणि स्पंजी तर खूप छान आलेला आहे। तर आता आपण याचे लेयर्स कट करून घ्यायचे आहे आणि मी याला 3 लेयर्समध्ये कट करून घेते आणि त्यानंतर तर आता सुरुवातीला आपण काय करायचं, जो आपण बेकिंग पेपर लावलेला होता तो काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती इझिली निघून जातो, काहीही चिपकत नाही आणि छान स्पंज आल्यामुळे छान झालेला आहे। तर आता आपण याच्या लेयर्स कट करायचे, तुम्हाला 3 हवे तर 3, 4 हवे तर 4 पण तुम्ही लेयर्स याला कट करू शकता, म्हणजे केकला किती हाईट द्यायची आहे त्यानुसार तुम्ही लेयर कट करू शकता। तर याच्यावरती जो असतो तो भाग काढून घ्यायचा आहे, कारण तो थोडा कडक असतो, तर त्याच्यामुळे तो वरची लेयर थोडीशी आपण कट करून घ्यायची आहे नेहमी। आणि आता आपण याच्या लेयर्स कट करूया। तर आता आपण काय करायचं, आपल्याला क्रम कोट करण्यासाठी आपल्याला क्रीम पाहिजे। तर मी इथे ट्रोपोलाइटची व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि ती मी अर्धा कप घेत आहे, कारण आपण पूर्ण केक करण्यासाठी 1 कप क्रीम लागणार। तर फक्त आता क्रम कोट करण्या इतकंच मी व्हिप करून घेत आहे, त्यामुळे मी अर्धा कप व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि हिला मी नॉर्मल टेम्परेचरवर आणलेलं आहे, पण ही खूप गरम नाही पाहिजे, चिल्ड पाहिजे, पण लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे। तर आता आपण याला व्हिप करून घ्यायचं आहे आणि वातावरण थोडंसं उष्ण असल्यामुळे आपण याला छान थोडं जास्तच व्हिप करायची आहे, नाहीतर हे लवकर मेल्ट होऊन जाणार। आणि व्हिप करण्यासाठी आपल्याला बीट करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक बीटर आवश्यक आहे, कारण तुम्ही हाताने तितकं प्रेशर येणार नाही आणि पाहिजे तशी क्रीम होणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला हे बीटर आवश्यक आहे। तर या पद्धतीची आपली क्रीम झाली पाहिजे आणि तुम्ही बघू शकता आपली क्रीम छान झालेली आहे, खूप हार्ड नाही, खूप स्मूथ नाही, तर खूप छान झालेली आहे। तर आता मला पायनॅपल फ्लेवरचा केक करायचा असल्यामुळे मी यामधून अर्धी क्रीम बाजूला काढून घेते आणि त्यामध्ये मी पायनॅपल क्रश ॲड करते आणि ते मिक्स करते आणि त्यानंतर आपण क्रम कोट करायला घ्यायचं।
तर मी इथे केक बोर्ड घेतलेला आहे आणि त्याला आधी खाली बेसला थोडीशी क्रीम लावून घ्यायची, त्यामुळे काय होते आपला केक इकडे तिकडे सरकत पण नाही। आणि आता आपण याला सोक करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी पाणीमध्ये 2 चम्मच साखर ॲड केलेली आहे आणि ते आता छान मेल्ट झालेली आहे। आणि आता आपण या पाण्याने याला सोक करून घ्यायचं, यामुळे आपला केक छान सॉफ्ट बनतो। आणि छान सोक करायचं सगळी बाजूने। आणि त्यानंतर आपण आता यावर क्रीम ठेवायची आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळीकडे छान पसरवून घ्यायची। छान याचं लेयर करायचं आणि यावर आता आपण पायनॅपल क्रश टाकणार आहोत, त्यामुळे पण काय होते की केकला छान फ्लेवर येतो, छान टेस्ट लागते। आणि तो पण आपल्याला छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे। आणि याच पद्धतीने आपल्याला 4ही लेयर सेट करायचे आहेत। आता आपण सगळ्यात वरच्या लेयरला क्रीम लावून घ्यायची आहे आणि ती पण छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे। आणि थोडीशी आधी जास्तच घ्यायची, त्यानंतर ती खाली सरकव तिला पूर्ण बाजूने क्रम कोट करून घ्यायची आहे। तर इथे आता आपला केक बघू शकता पूर्णपणे क्रमकोट करून झालेला आहे। आणि आता आपण याला अर्धा तास रेस्ट व्हायला ठेवायचं, कारण सेट होऊ द्यायचं असते। त्यानंतर आपण याला आयसिंग करायला घेणार आहोत। तर अर्धा तासानंतर मी इथे केक घेतलेला आहे आयसिंग करण्यासाठी आणि मी क्रीम अर्धा कप पुन्हा बीट करून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला आयसिंगसाठी लागणार आहे। आणि इथे काय झालं ना की जो केक बोर्ड मी घेतलेला होता तर तो थोडासा वाकलेला होता, त्याच्यामुळे केकचा शेप पण थोडासा एका बाजूला झुकलेला वाटत होता, म्हणून मी केक बोर्ड चेंज करत आहे। तर तिथे मी दुसऱ्या केक बोर्डवर आता स्क्वेअरवाला मी केक बोर्ड घेतलेला आहे आणि त्यावर मी याला आता ट्रान्सफर करून घेते। तर उचलताना व्यवस्थित त्याला आधी खाली आपण क्रीम लावलेली असल्यामुळे छान आधी फ्री करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यावर ठेवायचं। आणि आता याला आपण आयसिंग करून घ्यायची आहे, तर त्यासाठी मी आता क्रीम घेत आहे। हवं तर तुम्ही पायपिंग बॅगने पण घेऊ शकता किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने पण याला लावून घेऊ शकता। आणि आधी सुरुवातीला थोडीशी जास्तचीच क्रीम घ्यायची आणि मग त्याच्यानंतर आपण जेवढी आवश्यक आहे तेवढी ठेवून नंतर ती काढून घ्यायची असते। तर इथे आता क्रीम लावून झालेली आहे आणि आता आपण याला 2 शेडमध्ये करायचं आहे। मी एक ब्लू कलरचा शेड देत आहे। तर मी आता क्रीममध्ये कलर ॲड न करता पॅलेट नाईफलाच मी 2-3 थेंब ब्लू कलरचे लावून घेतलेले आहे आणि थोडेसे स्क्रॅपरवर क्रीम घेऊन त्याला स्मॅश करून घेतलेले आहे आणि त्याचे मध्ये मध्ये असे डॉट देऊन घेते आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने याची लेवल तयार करून घेते। तर आपला केक आता असा दिसणार आहे। आणि आता मी पायपिंग बॅगमध्ये व्हाईट क्रीम टाकलेली आहे आणि आता मी थोडीशी खाली बॉर्डर देऊन देते। आता आपण जे चॉकलेट बनवलेले होते डेकोरेशनसाठी ते ठेवून घेऊया। तर मी इथे ते एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले होते बनवून, तर आता मी ते केकवर ठेवून देते आणि याला डेकोरेट करून घेते। आणि मी हॅपी बर्थडेवाला टॉपर लावत आहे आणि माझ्याकडे गोल्डन स्प्रिंकल्स आहे, ते यावर टाकून घेते, त्यामुळे पण लुक छान येत आहे। तर इथे आता साधा आणि सिंपल असा केक आपला तयार आहे। कशी वाटली रेसिपी आणि केक कसा वाटत आहे नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट्स करा। थँक्यू फॉर वॉचिंग।